नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण पाहणार आहोत, जे आपण भरवायला कांडी वापरतो, तर ती गरम कशी करायची? तर गरम केल्याशिवाय ती त्यातलं सिमेंट ॲक्टिव्ह होत नाही आणि गाई गाभण राहत नाही. तर काही जण हातातच गरम करतात. तर ते हातात गरम करणं, एकमेकांवर हात घासून, हात एकमेकांवर चोळून कांडी गरम करणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे कांडीतलं सिमेंट जे आहे ते गरम होत नाही. गरम न झाल्यामुळे ते ॲक्टिव्ह होत नाही आणि गाय गाभण राहत नाही. तर आपण गरम करताना काय काळजी घेतली पाहिजे ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा कंटेनरमधून कांडी काढल्यानंतर आपण जे पाणी गरम करायला ठेवायचं. तर ते पाणी गरम केल्यानंतर त्या पाण्याचं तापमान बघायसाठी म्हणजे त्या पाण्याचं टेम्परेचर बघण्यासाठी एक थर्मामीटर मिळतं. म्हणजे एक पट्टी मिळते आणि ती पट्टी त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्याचं तापमान कळतं. तर एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम केलं आणि ती पट्टी जर टाकली, तर समजा त्याचं जर 40 डिग्री सेल्सिअस तापमान दाखवलं, तर थोडं पाणी टाकायचं आणि 37 डिग्री सेल्सिअसवर तापमान आल्यावर आपण थंड पाणी टाकायचं थांबवायचं. आपल्याला पाहिजे 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस तापमानाला जर ते गरम झालं तरच ते ॲक्टिव्ह होतं, नाहीतर होत नाही. म्हणून आपण 37 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ती कांडी टाकायची आणि टाकल्यानंतर 30 सेकंद घड्याळामध्ये टायमिंग लावून थांबायचं. फोनमध्ये आपल्या जे घड्याळ आहे त्यात 30 सेकंदाचं टायमिंग लावून ती कांडी त्यामध्ये ठेवायची. काही जण लगेच 5 सेकंदातच बाहेर काढतात. लवकर काढल्यामुळं पण ते व्यवस्थित गरम होत नाही आणि सिमेंट ॲक्टिव्ह होत नाही. मग गाय गाभण राहत नाही. 30 सेकंद कमीत कमी ठेवलं पाहिजे. 30 सेकंद ठेवल्यावरच ते व्यवस्थित गरम होतं, सिमेंट ॲक्टिव्ह होतं आणि गाय गाभण राहते. आणि जर तुम्ही लवकर काढलं तर ते गाय गाभण राहणार नाही आणि तुम्हाला वाटेल गायमध्येच काहीतरी दोष आहे. हे व्यवस्थित गरम न झाल्यामुळं, ॲक्टिव्ह न झाल्यामुळं गाय गाभण राहणार नाही आणि तुम्हाला वाटेल गायमध्ये काहीतरी दोष आहे. तर तसं करू नका. 37 डिग्री सेल्सिअसला 30 सेकंदासाठी पाण्यात ठेवा.